नमस्कार मित्रांनो, मी उदय लंड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं, मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की डिसेंबर महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजारभाव 5000 होण्याची शक्यता 100% संपली। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की डिसेंबर महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा भाव 5000 होण्याची शक्यता 100% संपली। आता हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्याही मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की डिसेंबर महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा भाव 5000 होण्याची शक्यता या ठिकाणी 100% संपली। हा जो सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे, तर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की डिसेंबर महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा भाव 5000 होण्याची शक्यता 100% संपली। तर हा जो सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे, तर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता अचूक उत्तर जाणून घेऊयात की डिसेंबर महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव 5000 होण्याची शक्यता संपली। चला या प्रश्नाचं आता तुम्हाला देतो सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला आपण जर बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये असणारी सोयाबीनची भाव पातळी ही सध्या 4000 ते 4200 च्या दरम्यान आहे। लक्षात घ्या, 15 डिसेंबर नंतर मोदी सरकारची सोयाबीन खरेदी 100% वाढणार। 15 डिसेंबर नंतर लक्षात ठेवा, व्यापारी सोयाबीनचा स्टॉक करण्यासाठी 100% सोयाबीनची महाखरेदी सुरू करणार आणि ऑइल मिल वाल्यांना सुद्धा 15 डिसेंबर नंतर मोठ्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी करावी लागेल। जर या सर्व घडामोडींचा विचार केला, सोबतच आंतरराष्ट्रीय बाजारातील असणारी जर परिस्थिती बघितली तर आपल्याला इथून 31 डिसेंबर पर्यंत 100% देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा भाव वाढीसाठी पोषक परिस्थिती दिसत आहे। आणि याच्यामध्ये सध्याची जी भाव पातळी 4000 ते 4200 च्या दरम्यान आहे, तर याच्यामध्ये सुधारणा होऊन जो बाजार भाव आहे तो सुरुवातीला 4200 ते 4500 च्या दरम्यान आणि अति अनुकूल परिस्थितीमध्ये 31 डिसेंबर पर्यंत सोयाबीनचा भाव हा जर 4300 ते 4700 च्या दरम्यान पोहोचला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको, असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत। याचा अर्थ समजला? या ठिकाणी लक्षात घ्या की डिसेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये स्पष्टपणानं सांगतो की सोयाबीनचा भाव 5000 होण्याची शक्यता 100% संपली। याचा अर्थ भविष्यात सोयाबीनचा भाव 5000 होणार का नाही? तर भविष्यात सोयाबीनचा भाव 5000 होईल, पण कमीत कमी डिसेंबर महिन्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव 5000 होण्याची शक्यता संपली।
विक्रीचा विचार करत असाल तर सोयाबीनचा भाव 15 डिसेंबर नंतर सुधारणार, वधारणार. भावपातळी जशी 4,500च्या वर जाईल त्यानंतर आर्थिक परिस्थितीनुसार आपण टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री केली तर आपला होईल फायदा. भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.